15 वर्षाची मुलगी पळून जाते काय 17 वर्षाची मुलगी पळून जाते काय पण हे पळून गेलेली एकही मुलगी कधी विद्वान होण्यावर जाते कधी मुलगी प्रेम करताना हुशार होण्याचा नाद येतात भंगी पूर्ण बंगरी म्हणजे काहीच नाही त्याच्याकडे 2 ड्रेस मोबाईल ठेवा 8 रुपये सुद्धा नाही हसण्यावारे येऊ नका या 4 वर्षामध्ये मी अभ्यास करा मला राग येतो लोकांना महिला मंडळी या 4 वर्षामध्ये बापांच्या स्वप्नाचा टक्का दूर गेला पाहिजे स्वप्नात गेला आणि प्रत्येक बापाचा माझं मुलगी सुखी व्हावी असतो बाप मुलीसाठी का करतो माहिती आहे मला पोरी नजरांनी काय करतो बाप कष्ट का करतो माहिती आहे मला माझं लेकरू जर कधी भावाला भेटायला आलं तर त्याला भावाला 20 रुपये द्यावा या अपेक्षा नसावा इतकी मोठी सुद्धा काही करायला तयार आहे बाप काहीही काय आईचा व्यवहार करणारा बाप काय आईचा गेट लागलं पाण्याची बाटली विकत नाही घेणारा बाप पडेल म्हणाला तर पलटी करून घालणारा बाप तुटक्या चपलावर घेणारा बाप काय त्याच्या आयुष्यामध्ये चुके मला सांग तुम्ही भंगार कोणाच्या नागी लागून पळून जायचं आणि बापाला आयुष्यभर खाली मान घालायला लावायची कोणता नाही नागी बोललं लोकांनी आमच्या क्लिपा करायच्या कमेंट करायच्या ही गोष्ट खरी बाप होती मला आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही तो बाप रडला मला रडला तुम्ही केलं रडला पोलिसाला सांगतो पहिली मुलगी सांग बापाचं एक स्वप्न आहे कोणी तुम्हाला माहिती काय उद्या जर माझं शरीर ठरलं आणि मी जर गुणाच्या सुनेच्या ताब्यात गेलो तर माझ्या खुशीर माझ्या लेकराला भावाकडे काही मागायची वेळ आली नाही पाहिजे बापाची आता 28 तारखेला रक्षाबंधन आहे माझी मुलगी जर भावाला ओवाळायला आली राखी बांधायला तर भावाला जर साडी घेतली नाही तर माझ्या मुलीला साडी त्या पुरुषाला नवा बापाचं स्वप्न आहे बापाचं एकच स्वप्न आहे उद्या जर माझं शरीर ठरलं आणि मी जर मुलाच्या सुनेच्या ताब्यात गेलो तर माझ्या गोष्टीवाल्या लेकराला माझ्या घरात चहा मिळणार नाही याची चिंता बाबा तिची भाऊजे तिला नाही चांगलं सांभाळलं तिचा भाऊ तिला चांगलं नाही सांभाळला माझ्या शरीरात प्राण आहे तर माझं लेकरू दुसऱ्याच्या तरी सुखी राहिलं पाहिजे ही इच्छा मुलगी जर पळून गेली तर तो बाप आयुष्यात कधी रडला तरी तो बाप रडतो आणि रडणारा बाप पोलिसाला सांगतो माझी मुलगी सांगतो आणि पोलिसासोबत जेव्हा ती मुलगी आणत नाही तर पुण्याची मुलगी तुम्हाला पटणार नाही मला तो बाप त्या पोरीच्या पायावर नाक घालतो तोच बाप पोलीस स्टेशन मध्ये पोलीसच्या पायावर नाक घालतो आणि बाप पुरीला बोलतो मला माफ कर मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण तरी फक्त त्या मुलाचा नाक सोड मला सूत्राने स्टार्ट मी खडकातून पाणी काढणारा माणूस आहे मी उपाशी राहणारा माणूस आहे मी कपडे फाटके घालणारा माणूस आहे पण मी माझी मान कधी काही ओळखली नाही फक्त शेवटच्या घटकेला मला सूत्राने मला माहित नाही मला माहित नाही मला ती पोरगी पहिल्यांदा ती पोरगी खाली बाप वाकला ना तर पोलीस स्टेशन मध्ये ती मुलगी बापाला वर उचलायला खाली वाक असतो काय शिकत आता एखादी आजीबाई आपल्या पाया पडली आपल्याला लाज वाटते एखादा वयस्कर माणूस आपल्या पाया पडला तर आपल्याला लाज वाटते पोरगी शेवटीची काय विघ्न नाही भंगी केली पोरगी शाळे थोडी बाजार उभार टाकते काय पाहिजे डोळा गेला कुठं आहे का महाराज ती पोरगी बापाला खाली वाकवायला उठवायला वापरत होता एक जिवंत विचार करा 2 मिनिटं काय म्हणत असेल करा 2 मिनिटं मुलगी मला मुलगी म्हणून ती पोरगी काय करते माहिती हे बापाचा पाय म्हणजे 2 तिच्या पायावर आहे बापाच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा तिच्या पायावर पडतात ती पोरगी अंगठावर
थांब थांब कशाला हे बरे कशाला पायाला कोणाला लागेल हे कोणाला लागेल बापाला बरं पूर्वी बापाला जेव्हा अंगठा दाखवत तेव्हा त्या बापाचं हृदय काय म्हणत असेल फक्त घरी गेल्यावर विचार पण ती पूर्वी वरून पुरी सरळ सांगते माझा बाप माझा देश त्याचा माझा देश तीच पूर्वी पुरी सरळ म्हणते याच्यापासून माझ्या प्रिय करणार ते शिकू ते प्रिय करत सिद्ध येणं ते म्हणतं मला सिक्युरिटीची गरज तुला छेड पण याला सगळ्याला जबाबदार पाचच कारण आहे काय करून ते 1 दारू 2 जुगार 3 मोबाईलचे गेम 4 आई बापाने पोरांचे केलेले लाड आणि 5 नालायक मित्राची दोस्ती आहे का 1000 मेंढ्यांच्या कल्पात घेण्यापेक्षा एक तास होऊ देता 1000 मेंढ्यांच्या कल्पात तुम्ही हिंदे तर त्याला किंमत नाही एक शिय म्हणून जर हिंदे राजा आहे राजा आहे तुम्हाला लोक माणूस की नाही म्हणू ना अरे एवढे लोक कीर्तनाला आले काय मला चांगलंच म्हणलं मग काय घुरलं याच्याविषयी चांगलं म्हणाले तर पाहिजे म्हणाले नाही माझं चांगलं सांगणं नाही तुम्हाला पटवं ना पटव माणूस नाही म्हणते तसं कीर्तन तुम्हाला नाही पटलं तुमचं लढा आणि तुम्हाला पटत का नाही जे तुम्हाला भीड बसलं ते तुम्हाला पटत नाही ते तुम्हाला पटत नाही काय घडलं शिकते या गोष्टी खऱ्याच पटाय मला हो आणि ती जी माया आहे याच्यात नाही का ही तुम्ही काय नाही का आणि ती म्हणते मला नवरा करायचा आहे माया कारण पूर्वी मुलींचं लग्न बाप जमाय आता तसं नाही आता मुलगी ज्या क्षेत्राला प्रपोज करेल ती मुलगी लग्न करायचे मला मायला मायला म्हणलं नवरा का बाई याच्यात काही नव्हते तुला लागल तो का ती म्हणजे तसं नाही मला नवरा करायचा आहे मग तो नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे एक आणि दुसरी गोष्ट त्या नवऱ्याला माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे माझा नवरा असला पाहिजे आणि माझा नवरा माझा मुलगा असला पाहिजे मला दुसरं चालणार नाही दुसरी आठ काय मला दिवस नाही गेले पाहिजे नवरा बरोबर राहिला बरं पाहिजे बरं तुझा नवरा बरोबर राहिला तर काय होईल नवऱ्याला दिवस गेले पाहिजे मी मोकळी राहिली पाहिजे बरं आणि माझ्या नवऱ्याला 3 वर्षात मी एकदा पोर नाही झालं पाहिजे एक खटी झाली पाहिजे बरं बाई मग असं काय करायचं ऐका मायानं मी तयार केला मी कश काय आपलं वाजवलं मी नसतो तर 4 कोण म्हणेल मी महाराज आहे मी गायक आहे मी वादक आहे आपण काय केलं माया आता मायेनं मी तयार केल्यामुळे तो त्या हत्तीचा मुलगा आणि तिनं त्याच्यातील लग्न केलं तो झाला तिचा
मी मायेचा नवरा मी नवरा येतोच मग काय करू? आता बर मी राहायला बरोबर मी नाही मी राहायला बरोबर आणि मीला गेले दिवस आणि मी झाला बाळांती मी बाळांती झाला मीला झाली 12 पोरं 6 झाली पोरं 6 झाल्या पोरी ऐका कोणत्या काम क्रोध लोभ मन मस्त अहंकार 6 अशा हिच्या वासना कृष्णा म्हातारा वासना कृष्णा मनीषना इच्छा आणि कल्पना या 6 झाल्या पोरी आणि म्हातारी गेली निघून माया आता ती गेली तर ती काय स्विचची गेली नाही तिनं जाताना बुद्धिस्टी काढली ती काय याचं तुला एवढी सोपी आहे काय याचं तर वाटवलं गेलं तिनं जाताना बुद्धीला लाग घेतली आणि बुद्धीला म्हणली आता मी जाते तू त्याला बिघडायचं तेवढं बिघडव माया गेलं बिघडायचं काम कोण झालं ते बुद्धी काय झालं ती आली वयात बुद्धी आणि त्या बुद्धीनं काय झालं याच्यातच नवरा केला त्या नवऱ्याचं नाव आहे काम काम आणि काम नावाचा नवरा जिनं बुद्धीला करून दिला ती पण होती माहितीये का समन गुण माया आणि गुण दिलं खेळायला नवऱ्याचं नाव आहे काम काम नावाचा नवरा कोणी गेला मग त्या काम नावाच्या नवरीची आई वासना म्हणजे माया वासना आणि ती कशी आहे अरे सासरा आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ तिले तगडी आहे नवरा आहे काम नवरी आहे बुद्धी सासू आहे वासना सासरा आहे दंभ आणि त्याला 4 पोरी आहेत आता 4 पोरी कोण झाल्या नंदा नंदा तुमच्या दुश्मन मला सगळ्यात जास्त रागवायचा आहे त्या नंदा होत्या अशा इच्छा कृष्णान कल्पना आणि त्या नंदाला 6 भाऊ बाकीले तगडी नवरी बुद्धी नवरा काम सासू वासना सासरा दंभ नंदा 4 3 6 याच्यात नांदायला आणि ती त्यांच्या गावात बसलाच फक्त काय इंद्रिकरचे कीर्तन तिचा बाप तिला म्हणला आणायला गेला तर इंद्रिकरचे कीर्तन 2 दिवस त्याला थांब असं म्हणायला गेला बाप बुद्धीचा
बुद्धीचा बाप बुद्धीला म्हणायला गेला पैसा त्याने ती म्हणली त्यांना विचार पूर्वी नवऱ्याला त्यांना म्हणा आता हॅलो कोण बोलतो मी सर्वांना वाईट दिवस निम्मे लोक आहे ना मला घरी वाईटला गेले आदर नाही काही नाही ते निम्मे लोक घरी जायचं मूड मध्ये नाही काही झालं का मला राहायचं काय झोपून वागायची पाहिजे आमचं इथे जाईल ना बाहेर एकच काय झालं मला राहायचं नाही माझी कॅपॅसिटी संपली आता माझ्याकडे काही होत नाही तुमचं तुम्ही पहा मला म्हटलं पहा तुम्ही दुसरी बायको करा पोरं तुम्हाला पोरं घेऊन आम्ही नका डोंगराचा खेळ सुद्धा म्हणते माझ्या नावावर नाही गेलीच नाही तर ती माणसं अशी मला मानसिक दुबळी झाली दुबळी झाली गाडीचा हॉर्न वाजवलं तरी लोक म्हणा गाडीचा हॉर्न जरी वाजवलं ना तरी माणसं वाजवून नाही गाडीवाल्यात पाहतात दिसतात माणसं नाही बाईक नवरा बायकोचं भांडण झालं कारण तिने नवऱ्याला लाटणं फिरणार ताकाचं लाटणं होतं बेरेच्या बाहेर तिथे ते नेमकं वाटी बसतो वाटीच गेली ऍडमिट केलं तर ते असं डॉक्टर शिवताना पडलं होतं पडलं शेजारी एक पेशंट होतं म्हणजे दोन्ही तगडे म्हणून ते होतं अपघात आता याला जर बसायला सगळं काढले ना खालून सरकत गेला त्याला जवळ जाऊन म्हणा तुम्हाला घेऊन काय नवरा कामावर ना बायको वाढायला बसतो जेवायला पूर्वी वाढायचं बायको तुम्ही गमला गेलो जेवायला बसली त्यांना सकाळी माणूस 20 वर्ष झाली लग्नाला असं आमचीच नाही वाढ पुढची मारून खातच राहिलं हिवतीच राहिलं तिला अशी बांगडी मागली म्हणजे आजची आज शेजारच्या बायकून भाजी आणली बाकी नाही तर तुम्ही घरी गेलो नवरा कामावरून आला जेवायला जेवता नवरा म्हणतो काल मागे आली मामी बयान काय नाही आणा मला वाटलं तुम्हाला एवढं माझ्या इथं परत आली तुम्हाला कसं काय कळलं तुम्हाला काय नाही रोज काळा केस नाही होता पांढरा तिच्या मैत्रिणीला सांगायला पाहिजे आईला ए बाबा कीर्तन आम्ही न्यायला बुद्धीचा बाप बुद्धी म्हणजे त्यांना विचार त्यांना म्हणजे नवऱ्या तुम्हाला मामा आपलं काय चालत यायला मी नववीपासून तुमच्या पुढे शब्दाच्या पुढे नाही त्या माझ्या आईला विचार तू गेला येईन बाई मुलगी पाठवा येईन बाई म्हणली काय येई बा दारातली कुत्री घरातली सारखी
नाव त्या पोरीचा बाप रडला. मी काय रडला. बाई नवरा नाही म्हणतोय, सासवी नाही म्हणते, सासराई रडला. बाप पोरगी सगळ्यात असतात करते बापाचे. पाणी उसा पाणी माझ्या दारात येऊन रडलं तुम्हाला शोभत नाही. आणि तुम्ही जर माझ्या दारात रडले ना, माझा तर अपमान आहेच, पण त्याच्यापेक्षा तुमचा जास्त आहे. पण तुम्हाला माहित नाही बाबा, माझ्या दारातून तुम्ही रडले ना, याला जबाबदार तुम्ही आहे. बाळा काय केलं गे मी गुन्हा? तुझं लग्नच करून दिलं ना? नाही बाबा, तुम्ही जर या सुंदर शरीरामध्ये मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुमच्यावर रडायची वेळच आली नसती. वासना नावाची सासूनी नामात कठीण करून देणार आणि सासरा दंब नावाचा सासराने घरातून काढून देणार आम्हालातून. 4 नंदांचे लग्न करून देणार, 4 नंदांचे लग्न करून देणार आणि 6 दिलांना वाईलं काढून देणार. आणि एकटी लावून हृदयामध्ये कृष्ण विठ्ठल ठेवणार आणि असं भजन करणार, असं भजन करणार का माझ्या ज्ञानाचा प्रकाश काही
भाव, वाचिक भाव आणि मानसिक भाव सगळे एकत्र आले. सरपंचाची किंमत गावात आहे, आमदाराची किंमत तालुक्यात आहे, खासदाराची किंमत एका मतदारसंघात आहे, मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रात आहे, पंतप्रधानाची किंमत देशात आहे, पण विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात. माझ्या ज्ञानाचा प्रकाश म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतो, इंग्रजी वाक्य आहे, दुसऱ्याला दाबून कधी मोठे होऊ नका, स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे. या पक्षाने याला नाव ठेवू नका आणि याने याला नाव ठेवू नका, नाही तर दोघंही वाचू. याचा हाय आपण जर म्हणून याला थोडं हाय याला लगेच कधीही ध्यानात ठेवा, समान पाहिजे. दान करा, पात्र पाहून करा, मित्र करा, चांगला करा. कौतुक केलं पाहिजे कारण की तुम्हाला 50 एवढं पंगल घालणाऱ्यांचं पहिले कौतुक केलं, दुसरं कौतुक पंक्तीला येणाऱ्यांचं केलं आणि तिसरं कौतुक त्या तरुण मंडळाचं गावाचं केलं पाहिजे. 100 लोकांचा साखरपुडा ठेवला तो वाले विकत आणावं लागतात आणि एवढ्या लोकांना 7 दिवस पोर वाटतात, 12-13 दिवस काही करीत माईको शांतपणा करत आहे. बुद्धी नाही मला भाषणावर येऊ नका. घरामध्ये एवढा मोठा सप्ताह करायचा आहे, सगळ्यांच्या सहकार्याशिवाय होत नाही. देणगी देणारा तेवढा जबाबदार आहे, त्याला तेवढीच किंमत आहे, देणगी घेणारा तेवढीच किंमत आहे आणि वेळ वाया घरून हजर राहणारा तेवढी किंमत. असं नाही करत, हा एक खेळ एकट्याचा नाहीये. एवढे मोठमोठे सत्य करायचे आणि मला एक एवढ्या लोकांना पंगत वाढायची आहे. पोरांचे कष्ट किती आहेत, काही काही वेळेस 7 ते 9 आणि त्या सगळ्या गावांनी तो गोंद्या करून काय शकत 7 ते 9 ची कीर्तन केल्या. कोणी काय विषय 7 ते 9 ची कीर्तन मी अजून केलं नाही, मी नाही केलं. आपल्या बजेटमध्ये कसं माझं डायरेक्ट एक बुडत एवढे सत्य चालू महाराज. हे महिन्यात 90 कीर्तन आहे, पण असं नाही. सकट बाग पुढे एक मोठा सप्ताह होता, त्यांची 7 ते 9 कीर्तन आहे, 10 दिवाळात करून आता जिथं जायचं आहे तिथे रोज 9 ते 11 आहे, 7 ते 9 आहे. मी एकटा आता 9 ते 11 झाले. 7 ते 9 ते कीर्तनाचा काय घोटाळा झाला माहिती का, कीर्तनाला 200 आणि जेवायला 2000 झाले. लोक कीर्तनाला येत नाही का, कीर्तन सुरू होतं 7 ला, खरंय 4 म्हणून बोलायला सुरुवात होती 7:30 ला. लोक येते 8:30 सगळं आवडून खरंय लोक खरंय आणि शब्दात आले ना रोज जातात. त्याने ते लढाई कीर्तन दैना बसली बाई कोण मिळाला आपण म्हणलं होतं संत सत्त एवढंच होता रात्री तो मजाच झाली बाई. मी जाऊन बसले कीर्तन संपलं जेवढे पण एक होतं जाऊन काही होत भयानक आनंद आला आणि हा जो परिसर आहे आळंदी बाबा हा जो परिसर आहे या परिसराला पहिल्यापासून अन्नदान सुरुवात एवढं सुंदर मंदिर बांधले काढायला. मंदिर लवकर पूर्ण करा. आता एकत्रित कामं करणं चांगली मंदिर बांधणारे लोक काही म्हणून तुम्ही लोकांच्या नावी लागू नका. जे दंड घाऊस करीत असतात ते करणं तुला काम येतात. फुगीर माणसाचं याच्यात काम नाही. मी 32 वर्ष सहन केलंय. माझे इतकी संकट कोणी काढली नाही. गुढी मध्ये शिवाय गुढी म्हणत्या प्यार क्या चीज आहे तुझी तो प्यार तो अंडा होता है इंग्लिश में तो प्यार किया ही नहीं मारो सब मांगले तुम पूरी कुड़ू गेले तुम कांदे लावायचे कुड़ीचा मुका दम प्यार क्या होता है तो ऊपर चढ़ो
नाही, आता आपल्याला सगळ्या गावकऱ्यांना काय शिकवायला हे करायचं आहे. मंदिर तर जवळ आहे, पण गावात कोणतंही काम करताना पक्ष नंतर, नेता नंतर, साहेब नंतर, पक्ष नंतर, साहेब नंतर, ते कधी एकत्र होतं. आणि आपल्याला माहिती नाही कोण कोण म्हणला काय आपण हारबाई बोलत होता तिथे गावात आणि भारतीय संप्रदायाने संघटन शिकवलंय, विघटन नाही. शिकवणच असले की सगळे तुम्ही गेलो कट्टेवरचा पांडुरंग दुबळ्या भक्ताला सुद्धा भेटायला. माझ्या चोखोबाची वाढवाना माणूस मोठा होत नाही. आपलं जग घटनेवर चालत आहे, पण घटना लिहिणाऱ्यांना पुस्तकं सुद्धा वाचायला नाही. त्यांनी विद्वत्तेवर जग घेतलं. बरं पाहिजे सुद्धा गावची शाळा वाचली पाहिजे, मंदिर झालं पाहिजे. आणि पुण्यात गोविंदानं गाव हे भांडण मारामाऱ्या करण्यात काही मजा आहे. निम्मे लोक गेले आपल्या बरोबर, आपल्या नेमकं वाटतात गेले त्यांनी. आता याच्या निम्मे चेक केले त्यांना निम्म्यांना सुद्धा निम्म्यांना किती अरे रोग लई झाले. श्रीमंत माणसाला डॉक्टर आहे, एका श्रीमंत माणसाला आपलं जीवन खरं म्हणून. आणि डॉक्टरांचं सर्कल आहे, त्याच दवाखान्यात त्याच माणसाची चिठ्ठी आहे, ती चिठ्ठी त्याच मेडिकलला जातात. तिकडे 3 टक्के, इकडे 2 टक्के. असं 2 किलो मकाच्या याला 2000 रुपये लागतात आणि 100 किलो मका 800 रुपये. तुम्ही डोकंच खातो. 35 रुपये लिटर प्युअर होते आणि 150 रुपये लिटर लशी आहे. एक 20 रुपये शेतकऱ्याचा गहू आहे आणि 2700 रुपये व्यापाऱ्याचा गहू आहे. पुढे प्यारला हेच नाही. इंग्लिश मिडियमला पहिलीच्या पोराला फी 17,000 रुपये आणि त्या शिक्षकाला पगार 7,000 रुपये. एक 1000 किलो ऊस 3,000 रुपयाला आणि 100 किलो साखर 6,500. नाही ही घडलं पाहिजे. आपलं एकत्र आणून काढायची थोडं गावात दिलं पाहिजे, शाळेचं पाहिजे. गावामध्ये काही त्याच्या वाटण्या काही काय एक लाख बाटली काय काही नाही. मला लोकांना इंग्लिशचा राग येते, थोडं स्ट्रिक्ट वातावरण केलं. म्हणून एक वाक्य सांगतो, जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आयुष्य करणे. आपण सगळ्या ह्या नालायकांना कमवून ठेवल्यामुळे या नालायक आज बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. नाही 1.5 लाख रुपयाची गाडी आहे पोराकडे, लाख रुपयाचा मोबाईल आहे, उगच बनली. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, त्याने गेम सुरू केली. 3,000 लावले, 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले, 1.5 लाख गेले. दुकान इकलं इकडे दोघं झाले. कर्ज करायचं बापानं माझ्या हमेशा आणि पोराची बाजू घ्यायला ही 1.5 आणि निघाली घर सुटत आहे. 3 लाख तुझे काही लई नाही. उद्या जर माझ्या दादानं काही गोड वाईट केलं, इष्टीला पहा म्हणतोय का बाई, इष्टीला पहा
पाणी लावायची का, डाग होती का, पण तेवढं दादाचे कर्ज दादानी दादा लागते बापन बापला दादाने पहिलं येऊ द्या नाहीतरी काय आपण गेलो सगळं नाहीतरी आपल्याला पुढं पण शिकवता आणू द्या लोकांच्या पोरांना बारीक करता बायको मिळाला किती भाग्यवान पण शिक होईना पण हाय तिला पहिले त्याला काय या गोष्टी खऱ्या शाळेचे बरोबर वेळे वेळे सावधान हे बऱ्या सावधान आहे का सावधान म्हणतो तू तंगड्यावर कणकण उडवली आता आपल्याला सावध होणं काळाशी काय शेतीवाल्यांना अजून एक चांगलं काम करतात लग्न मोठेपर्यंत राजकारण केलं किती खाली लोक मुलीचं लग्न जमताना माझ्या पाहुण्याला फक्त सांगावं लागतं कोणता फोन आला इतकी नाव फार खायचं आणखी गेली आणखी बऱ्याच गोष्टी माझा तिथं गेलं नाही माझी व्यक्ती गेली रात्रवरती चार भाऊ बंद सकाळी कळत झाले रात्र कोण येणार तिची मुलं बाहेर होती काय त्या मात्र आवाज होती बांधताना जायची प्रेम घ्यायला एवढे जर लोक खाली गेले काय माणसं वरून देत नाही बोलत नसतील अरे का कुठे काही नाही राहिले फार खराब नाही काहीच नाही महिला काय जीवनात जर परमार्थाचा आनंद नसेल ना तर माझ्या नाही पण महिलांमध्ये तुम्हाला एक काम सांगतो सगळ्या वर्षात आपल्या दोन शब्द सुद्धा बोलतो माझं एक काम तुम्हाला महाराज म्हणून नाही तुमचा भाऊ म्हणून ऐकावं लागेल तुमचा मुलगा म्हणून ऐकावं लागेल ऐकावंच लागेल एक प्रत्येक स्त्रीनं यावंच त्याच्या सत्तेची आठवण म्हणून देवघरात नाही आंघोळ झाली की रोज तिची पूजा करायची ते फडकं धुवून काढायचं आणि ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवायचं आणि ज्ञानेश्वरीला रोज एवढंच टाकायचं आई लेकरा बस लेकराला कोण सांभाळू शकतो नाही ज्ञानेश्वरी आपली आई आहे एक महिन्यामध्ये तुम्हाला नाही मावू शकते आता वातावरण होणं काळाची फार काही लागलं नाही मला रोज झोपते आठवते उडवले झोप वाटते म्हणून गेले हंडे काड्या फोडल्या एक माहिती मला शिमेवर जगणारा माणूस जेव्हा समोर शत्रूच्या उभा राहतो शत्रू जेव्हा त्याच्यावर फायरिंग करतो त्यावेळेस मी भारतीय आहे हे त्याला वाटत नाही मी भारत मातेचा मुलगा आहे हे त्याला वाटत जाळी उतरून युद्ध कधी जिंकणं हा विषय वेगळा आहे हरणं असा वेगळा आहे त्या रक्तात भारत माता अशी ताकद येते की कोणत्याही शस्त्राने करायला मी पर्याव म्हणून सर्व तुम्हाला मी बोलू का तुला पळायचं जो खरा युद्ध आहे त्याला तुटकी तलवार सुद्धा चालते
केली करी शिकलं शिकलं चांगलं भारी तलवार केली ताण लावून तुला इकडं झालं अरे तुम्ही मी सगळे संस्कार सांगत योग्य आपल्याला या शक्तीशी नाही आपल्या मनाशी आपल्या विचाराशी लढावंच लागेल आता बसायचं त्यावर 8 वाजून गेले सगळे मंडळी धन्यवाद एकदा प्रेमानं भजन करा